महत्वाची बातमी इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येते। महत्वाची बातमी आपण पाहताय। प्रशांत कोरटकरने सावंत यांना धमकी दिल्याचं आता समोर आलेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे। कोरटकरच्या मोबाईल सीडीआर वरून धमकी दिल्याचं स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणाची मोठी अपडेट आहे। नागपुरातील प्रशांत कोरटकर यांनीच तो फोन केल्याचं सीडीआर मधनं समोर आल्याची खात्रीला सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करताना पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही प्रशांत कोरटकरचा सीडीआर काढणार आहे, तो तपासणार आहे आणि त्या सीडीआर नुसार तो कॉल नागपुरातूनच गेला होता, प्रशांत कोरटकरच्या नंबरवरूनच गेला होता अशी खात्रीला सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आवाज मॉर्फ केल्याचा जो दावा होता तो खोटा असल्याचं आता तरी दिसून येत आहे। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांची 3 पथकं, बेलतरोडी पोलिसांची 3 पथकं आणि कोल्हापूर पोलिसांची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी मध्य प्रदेश असो मुंबईत असो शोध घेत आहे आणि एकूणच परंतु अजूनही प्रशांत कोरटकर कुठे आहे त्याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही, शोध लागलेला नाही। दरम्यान आणखी एक गुन्हा नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे। या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की सीडीआर मधनं तो फोन इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांच्याच मोबाईल नंबरवरून गेला होता अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।